किती वाद झाले महाराष्ट्रात, किती वाद झालेत? 600 बसवलेत, मोजून 4 टकुज्यांनी जाणीवपूर्वक वाद केलेत. त्यामुळं काही संबंध नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे, त्यांना आम्ही विदाऊट परमिशनच बसवणार, हे मी ऑन मीडिया. छत्रपती शिवाजी महाराज की जय! आणि त्याचा फायदा जो आहे तो राजकारणी मंडळी घेतात असं देखील एक चर्चा आहे. बरोबर आहे ना, पण हे तेढ निर्माण करणार आहे ना, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातला प्रत्येक समाजातला कुठलाही नागरिक त्यांना थारा देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापुढे आपण अशा पद्धतीने राज्यभरात पुतळे बसत राहणार. या 100% कुठेही थांबणार नाही कार्य, असेच बसवत राहणार. प्रत्येक गावात काय होणार आहे? याच मध्ये आता काय होणार आहे? स्वराज्यातल्या प्रत्येक गावात छत्रपतीचा पुतळा बसायला पाहिजे का नको? प्रत्येक गावात एक पुतळा असायला पाहिजे ना. ज्या गावात छत्रपतीच्या घोड्याच्या टापाने माती पवित्र झाली त्या गावात छत्रपतीचा पुतळा बसवण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी संबंध महाराष्ट्रातल्या तरुणांनी, तिथं जातीचा विषय नाही आणि धर्माचा बी नाही, आम्ही धर्म म्हणून हिंदू आहे, आम्हाला खिलोबाच्या यात्रा आम्ही आरती करतोय. कशामुळे विरोध झाला? हाकेच्या अंतरावर असणारा हा सगळा समाज, पण हाके काय करतोय महाराष्ट्रात? ऐका, तर जाती व्यवस्थेचा धर्म व्यवस्थेचा विषय नाही. त्यांची एसपीनं त्यांना शब्द दिलाय, गावकऱ्यांना शब्द दिलाय, शासकीय मोजणी करून